हाय मैत्रिणींनो, तुम्ही कधी असा शिरा ट्राय केला आहे का? चमचमीत तुपात, साजूक तुपातला शिरा, जो की खूप सुंदर होणार आहे. मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे. जर तुम्ही असा शिरा ट्राय केला तर तुम्ही परत-परत बनवणार. चला तर मग मी दाखवते कसा ट्राय करायचा. पॅनमध्ये अगोदर 2 ते 3 चमचे तूप टाकून छान त्याला गरम करून घ्यायचं आहे. एकदा की तूप आपलं वितळलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 10 ते 12 बदामाचे तुकडे, त्यानंतर 10 ते 12 काजूचे काप आणि ते छान ब्राउनिश कलर येईपर्यंत छान असं तुपावरती खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे आपले असे छान थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर यात आपल्याला ॲड करायचे आहेत 10 ते 12 याच्यात ॲड करायचे आहेत 10 ते 12 मनुके. आता जर आपण याच्यात मनुके तुपात जर छान भाजले तर ते मनुके जे असतात ते असे टम असे फुगतात आणि त्याला पण असा ब्राउनिश लालसर असा कलर येतो छानपैकी. अशा प्रकारे हे सगळे बेदाणे जे आहेत ते आपण मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत उरलेल्या तुपात अजून 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यात रवा भाजायचा आहे. रवा आपण 4 वाटी घेतलेला आहे. 4 वाटी रवा आणि त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून मीडियम फ्लेमवरती त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला तर माहीतच आहे की शिऱ्याला आपण हे कसं भाजतो आणि थोडंसं ब्राउनिश लालसर कलर येईपर्यंत भाजायचं आहे. जसं आपला रवा जो भाजला जातो तसा हा खमंग वास हा घरात सुटत जातो. त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की आपला रवा हा भाजून तयार झालेला आहे की नाही. जोपर्यंत हा रवा तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मंद आचेवरती याला भाजायचं आहे की जेणेकरून आपलं जे रवा आहे तो जळणार नाही. आता याला तूप सुटायला लागलं आहे, तुम्ही बघू शकता. याला परत 2 ते 3 मिनटं छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता तुम्ही बघतात की याला मस्तपैकी असं तूप सुटलेलं आहे, चमचमीत तूप सुटलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला तयार करायचं आहे साखरेचं पाणी. याच्यात हीच एक ट्रिक आहे. जर तुम्ही साखरेचं पाणी तयार करून त्याला जर उकळून मग तुम्ही जर शिऱ्यात टाकलं तर त्याची चव काहीतरी वेगळीच लागते, छान टेस्टी पण होतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. आपण याच्यात 4 कप पाणी आणि 1 कप साखर याच्यात ॲड केलेली आहे. त्यानंतर हे पाणी उकळोस्तर साखर विरघळेपर्यंत आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आपला इकडे रवा पण छान लालसर भाजून झालेला आहे. रव्याने पण तूप सोडलेलं आहे आता. एकदा का हे व्यवस्थित मिक्सअप झालं आणि रव्याने तूप सोडलं की आपल्याला साखरेचं गरम केलेलं पाणी त्याच्यात मिक्स करायचं आहे व व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. कंटिन्यू ढवळायचं आहे की जेणेकरून आपल्याला रव्याच्या गाठी होणार नाहीत. बघू शकता आपल्याला लागतं पाणी त्यात ॲड करत जायचं आहे व त्याला थोडी 4 ते 5 मिनिट वाफ द्यायची आहे की जेणेकरून आपला जो रवा आहे तो शिजला जाईल आणि छानपैकी घट्ट होईल. आपल्याला पाहिजे तसा आपण त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. आता बघू शकता मी जास्त घट्टही ठेवलेला नाही आहे आणि जास्त पतलाही ठेवलेला नाही आहे. आपल्याला शक्यतो शिरा हा घट्ट लागतो. मी सगळे प्रमाण जे आहे ते ह्या वाटीच्या मेजरमेंटने घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्यानुसार एक मेजरमेंट ठरवू शकता व त्यानुसार प्रमाण डिसाईड करू शकता. की जेणेकरून प्रमाणात जर वस्तू प्रमाणात घेतल्या तर आपलं जे काही मेजरमेंट आहे ते चुकणार नाही व रेसिपी बिघडणार नाही. त्यानंतर 2 ते 3 चमचे परत वरतून तूप टाकायचं आहे व त्याच्यामध्ये आपण जे भाजलेले बेदाणे होते सगळे फ्राय केलेले ते आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून आपल्याला वेलची पूड थोडी टाकायची जेणेकरून आपला सुगंध हा खूप छान येतो आणि टेस्टही मस्त लागते. हे सगळे इन्ग्रेडियंट आहे ते आपण मिक्स करून घेतलेले आहे व अशा प्रकारे आपला तूप सुटलेला छानपैकी हा गार्निश केलेला शिरा तयार.